पुन्हा मुख्यमंत्री व्हावं ही जनतेची अपेक्षा असेल तर ती साहजिक आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे। तर सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नव्हे तर कॉमन मॅन आहे। मुख्यमंत्री असताना कॉमन मॅनच्या अडचणी सोडवल्यात असंही शिंदे म्हणाले। मी उपमुख्यमंत्री होणार यात तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदेंनी दिली आहे। उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या बातम्या निराधार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच आपण शिवसेना पक्षासाठीच काम करत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। सोशल मीडियावर पोस्ट लिहून श्रीकांत शिंदेंनी ही माहिती दिली। महिला मुख्यमंत्री पदावरून छगन भुजबळांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। भाजप ठरवेल कोण मुख्यमंत्री होणार असं भुजबळांनी सांगितलं। तर आपल्या देशात महिला पंतप्रधान आणि राष्ट्रपती महिला झालेल्या आहेत असंही त्यांनी म्हटलंय। एका गृहमंत्री पदामुळे महाराष्ट्राचं सरकार अंधातरी लटकून पडले, अशी टीका संजय राऊतांनी महायुतीवर केली। तर बहुमताचा आकडा असताना राज्याला सरकार देत नाही, हे कसलं मजबूत सरकार आहे असा सवाल राऊतांनी विचारला। गृहमंत्रीपदाबाबत कुठलाही तिढा नसल्याचं शिवसेनेचे खासदार नरेश मस्केंनी सांगितलंय। आम्ही विचार करून निर्णय घेऊ आणि शहा नड्डा मुख्यमंत्रीपदासाठी जो निर्णय घेतील त्यांच्यासोबत आम्ही असल्याचं शिंदेंनी जाहीर केल्याचं मस्के म्हणाले। आमदार दत्तात्रय भरणे यांना मंत्रिमंडळात स्थान द्या, अशी मागणी अजित पवारांकडे करण्यात आली आहे। तसंच पत्र लोहार समाजानं अजित पवारांना लिहिलंय। देवगिरी बंगल्यावर अजित पवारांची भेट घेऊन लोहार समाजानं पत्र दिलंय। अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मावळच्या तरुणानं 800 फूट उंच नागफणी कड्यावरून 30 फूट उंचीचे बॅनर झळकावलेत। मावळचे आमदार सुनील शेळके यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी यावेळी बॅनरबाजी करण्यात आली। नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळांना पालकमंत्री पद मिळावं यासाठी महादेव मंदिरात दुग्ध अभिषेक प्रार्थना करण्यात आली। निवडणूक आयोगाला भेट देणाऱ्या शिष्टमंडळात नाना पटोलेंचा समावेश करण्यात आलाय। उद्या महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगांची भेट घेणार आहे। विरोधकांनी महाराष्ट्रातील निकालाबाबत ईव्हीएमवर आक्षेप घेतले होते, त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं विरोध करणाऱ्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावलं। एकनाथ शिंदेंच्या आजच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळे आज सर्व बैठका रद्द केल्याची माहिती आहे। तसंच शिंदे दिल्लीलाही जाणार नसल्याची माहिती मिळते। नागपूर शहरात देवेंद्र फडणवीसांचे बॅनर लागलेत। या बॅनरवर मी पुन्हा येईन असा मजकूर लिहिण्यात आलाय, त्यामुळे या बॅनरनं नागपूरकरांचं लक्ष वेधून घेतले। नागपुरातील घाट रोडवर हे बॅनर लागले। दरम्यान या बॅनरवरील मजकुरानं फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार याचे संकेत देत असल्याची चर्चा होते। ठाण्यात पोलिसांनी विजय शिवतारेंची गाडी अडवलेली आहे। तर एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर गाडी अडवण्यात आली। गाडी अडवल्यानं विजय शिवतारे चिडलेत। पोलिसांनी ओळखलं नसल्यानं शिवतारेंनी पोलिसांना सुनावले। शिंदेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शिवतारे आले होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालीत बल्लाळेश्वराचं दर्शन घेतलंय। ठाकरे कुटुंबियांचं कुलदैवत कोणजाई देवीचं ठाकरेंनी दर्शन घेतलंय। यावेळी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टकडून राज ठाकरेंचं स्वागत करण्यात आलंय। तसंच मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील आणि मनसे सैनिक देखील यावेळी उपस्थित होते। भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी प्रकृती खालावली आहे। पिचड यांना ब्रेन स्ट्रोकमुळे नाशिकच्या नाईक पल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी रुग्णालयात मधुकर पिचड यांची भेट घेतली आहे। तसंच मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचड यांच्याकडे तब्येतीची विचारपूस केली। वरुण सरदेसाईंनी ईव्हीएमवर आक्षेप घेतलेला आहे। विधानसभा निवडणुकीत आमच्या उमेदवारांची पोस्टल मतं वाढवलेली आहे, मात्र ईव्हीएममध्ये कमी मतं येतात तर जिंकलेल्या जागांबरोबर पराभूत उमेदवारांमध्येही हा ट्रेंड दिसून येतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। छगन भुजबळांनी एकनाथ शिंदेंवर प्रतिक्रिया दिलेली आहे। निवडणूक काळात प्रचंड बोलून ताण आला असेल, त्यामुळे ते आजारी आहेत असं भुजबळांनी म्हटलंय। अजित पवार महायुतीत नसते तर शिंदे गटानं 100 जागा जिंकल्या असत्या असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले। त्यावर गुलाबराव पाटलांसारखं वागू नये असं बोलताना तारतम्य पाळण्याचा सल्ला सूरज चव्हाणांनी दिलाय। आम्हालाही बोलता येतं असं सूरज चव्हाण यांनी म्हटलंय। पिंपरी चिंचवड शहरातील वल्लभनगरच्या बस स्थानकाचं नुकतंच सुशोभीकरण करण्यात आलंय। नवीन रंगकाम केल्यानं आगाराचं रूप बदललंय। हिरकणी कक्ष आणि इतर सुविधाही देण्यात आल्यानं प्रवाशांनी समाधान व्यक्त केलं। हिंगोली जिल्ह्याला नव्यानं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं। या महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया पार पडली आहे। आता केंद्राच्या एजन्सीमार्फत महाविद्यालयासाठी अद्ययावत अशी इमारत उभारली जाणार आहे। तर 430 खाटांचं रुग्णालय सुरू होणार आहे। अकोल्यात एकाच दिवशी तापमानात 9 अंशाची वाढ झाली। जिल्ह्याचं तापमान आता 21.7 अंशावर गेले। अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे सर्दी खोकल्याचं प्रमाणही वाढलंय। दरम्यान पुढच्या 2 ते 3 दिवसात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे।
वाशिम अकोला जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या काटेपूर्णा अभयारण्यामध्ये हिवाळी पर्यटन पूर्ववत झालंय. जंगल सफारी, नौकाविहार आणि निसर्ग पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करताय. अथांग जलाशयात असलेल्या कृत्रिम बेटावर विदेशी पक्ष्यांचं दर्शन होतंय. तसंच जंगल सफारी दरम्यान वन्य प्राणीही दिसत आहेत. त्यामुळे हे अभयारण्य आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतंय. खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली. यावेळी गडावर शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तीची घटस्थापना करण्यात आली. दरवर्षी मार्गशीर्ष प्रतिपदेपासून 6 दिवस गडावर चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जातो. नाशिकमध्ये झाडावर चढून नांदगाव तालुक्यातील गिरणा ग्रामपंचायत इथल्या नागरिकांना आंदोलन केले. गिरणा नगरपंचायतीमध्ये झालेला नोकर भरती घोटाळा आणि भ्रष्टाचाराबाबत आंदोलन करण्यात आलं. अखेर अग्निशमन दलाच्या वतीनं आंदोलकाला झाडावरून खाली उतरवण्यात आलं. बदलापूरच्या उड्डाणपुलावरील रस्त्याची डागडुजी करण्यात आली. झी 24 तासनं बातमी दाखवल्यानंतर नगरपालिकेनं उड्डाणावरील खड्डे बुजवलेत. रस्त्याच्या दुरावस्थेची बातमी दाखवताच पालिका प्रशासनाला खडबडून जाग आली. येवला शहरात मोकाट जनावरांचा धुमाकूळ सुरूच आहे. शहरातील कुंडीचा हौद इथल्या परिसरात 2 मोकाट जनावरांची झुंज पाहायला मिळाली. यामुळे स्थानिक नागरिकांची तारांबळ उडाली असून जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली.